नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. एफआरपी थकवणाऱ्या कारखान्याविरोधात न्यायालयात जाण्याचा पाणी संघर्ष समितीचा इशारा. ऊस गळीत हंगाम संपून अनेक दिवस झाले तरी कडेगाव, खानापूर व कराड तालुक्यातील काही कारखान्यांनी अद्यापही एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. साखर कारखानदारांनी ऊस बिले तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावीत, अन्यथा पाणी संघर्ष समितीतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी व साखर आयुक्त यांना निवेदन दिलं असून आता त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल. तरी बिले न दिल्यास संबंधित कारखान्यावर कोल्हापूर येथील सर्किट बेंचमध्ये दावा दाखल करणार आहे, असा इशारा पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. देशमुख म्हणाले की साखर कारखान्यांनी 14 दिवसात एफआरपीची रक्कम देणं बंधनकारक आहे. असे असताना अनेक कारखानदारांनी ऊस बिले थकवली आहेत. त्यामुळे बँका, सोसायटीचे कर्ज काढून ऊस शेती करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. कडेगाव, खानापूर व कराड तालुक्यातील काही कारखान्यांनी अद्याप एफआरपी दिलेली नाही. ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी या मागणीसाठी तीव्र आंदोलन केलं जाईल. यावेळी वसंत इनामदार, तानाजी भोसले, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, सिराज पटेल, इम्रान पटेल, मोहन जाधव, शशिकांत रासकर, आप्पासाहेब यादव यांच्यासह पाणी संघर्ष समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.